तो काहीच आता मी ट्रेनमध्ये बसलोय, राज झोपलाय, समर्थ विवेक नंतर भेटू. ट्रेनमधून उतरल्यावर मी परत कंटिन्यू करतो. हा बघा झोपलेला व्हायला उठवलं. एंट्री अच्छी है लेकिन बैठने का तरीका अभी बड़ा कैजुअल है. काही आता आम्ही दादरला उतरलोय. आता इथून ट्रेन चेंज करायची आम्हाला. स्लो पकडून चर्चगेट स्लो पकडून पुढे जायचंय. सगळे उतरलोय आम्ही. बघा आता जाऊया. हे दोघं बता, अगर आज दानिश भाई जिंदा रहते थे ना, किसी का नाम ही नहीं रहता था. आता आपण महालक्ष्मी स्टेशनला पोहोचलोय. महालक्ष्मी स्टेशनला पोहोचून आता जरा बरं वाटलं. त्या ट्रेनच्या गर्दीत ते कसं राज आपला एक्सपिरियन्स सांगायला ना कसं होतं. तुम्हालाच देणार आहे मी हा ब्लॉग एडिटला. एडिटिंग की मला जमत नाही मला ते पैसे. आणि हे दोघं काय नाही होत. अमीर होती त्या अमीर होती. उसके बड़े बड़े मेहनत के फल. कुठे चालले? महालक्ष्मी टेम्पल. आम्ही महालक्ष्मी टेम्पलला चाललोय. बघू निघू. भेटतो मी नंतर. 5 hours later. टाइमपास करत मजा करत चाललोय महालक्ष्मी मंदिरात. आपले वेदू शेठ आपल्या भेटलेले ट्रेनमध्ये बसून गाणं ऐकत होते वन साईड. राजचं तर काय म्हणूच नका. कॅमेरा नाही फिरणार. हा एक नंबर. हा तर असं चांगलं आहे. एवढं काही विषय नाही. तो गौरंग तो तर बिचारा जाऊ दे. आता त्याचं काय. समर्थ आपला CST रोजचा आहे. बस हवा निकल गई. सो गाईज आता महालक्ष्मी टेम्पलच्या खूप जवळ आलोय. माझ्यासोबत आता समर्थ चालतोय तिला. तर बाकी सगळे पुढे चालत आहेत बघू शकतो. आणि हा कोणता तरी मोठा सर्कल आहे. तर आता मी जस्ट पोचणार. आणि तिकडे टेम्पलमध्ये मोबाईल अलाउड नाही. तर मी दर्शनानंतरच ब्लॉग शूट करू शकतो, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. ठीक आहे, आपण भेटूया थोड्या वेळानंतर. हे सगळे चालत आहेत बघा. रस्ता बिस्ता आपल्याकडे सगळे एक्सपिरियन्स लोक आहेत. रस्ता बिस्ता सगळं आपल्याला माहिती आहे. आता फक्त आम्ही चालत चाललोय. बाकी मजा तर येते. ते मित्र आहेत तर सोबत मजा येणारच. राजभाई आपल्या सोबत आहेत. राजभाई कायम सोबतच असतात आपल्या कायम सोबत. आणि इथे गाड्या तर खूप स्पीडमध्ये चालत आहेत. गाड्यांपासून सावध राहावंच लागतं. गाड्या खूप जास्त. मुंबई आहे. मुंबईच्या ऑफकोर्स गाड्या स्पीडमध्ये चालतात. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या तर दिसतच राहतात. आता आम्ही महालक्ष्मी मंदिराच्या जाण्याच्या मार्गामध्ये एंटर केलं आहे. आता आतमध्ये मोबाईलचा अलाउड नाही, तर मी ब्लॉग काय शूट करू नाही शकत. तर आम्ही तुम्हाला दर्शन झाल्यानंतर डायरेक्ट भेटतो. आता फिलहाल आम्ही जाण्याच्या मार्गाला लागलो आहे. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही, तर मी काय शूट करू नाही शकत. तर आपण नंतर भेटू. मी आज एंटर झालो आहे, पण मेन मंदिरात अजून एंटर झालो नाही. तर मेन मंदिर म्हणजे जे आतलं दरबार आहे त्याच्यात शूट करायला कुठे तिथे शूट करायला अवेलेबल नाही आहे. अरे भाई तो सेम शर्ट आहे यार. माझी शाळा नाही आहे ती. आतमध्ये शूट करायला अवेलेबल नाही. आतमध्ये म्हणजे आम्ही मंदिरात तर आलो आहे, पण आतमध्ये जो दरबार आहे तिथे शूट करायला अवेलेबल. दरबार नाही, मला माहीत नाही त्याला काय बोलतात. ते आतली जी लॉबी असते जी मंदिरात तिथे शूट करायला अलाउड नाही. हां ते अरे मला नाही माहिती आहे ते काय असतं ते. हां ठीक आहे सर. आम्ही आता बघतो, आतमध्ये जातो, दर्शन करतो, त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. 5 hours later. आता आम्ही मंदिरातून बाहेर आलोय. मंदिरातून आतमध्ये शूटिंग अलाउडच नव्हती, तरी पण काही लोक फोनवर बोलत होते. आता काय बोलायचं त्यांना, जाऊ दे सोडा. मंदिराच्या बाहेर आलोय. हे लोक विवेक आणि वेदू कुठे गेले आम्हाला माहीत नाही. त्यांना आम्ही फोन करून बोलवलं आहे. आता खाली ते आल्यावर मी ब्लॉग परत चालू करतो. भेटूया. मंदिराच्या बाहेर आलोय. आता मी खाल्लं पिल्ले जरा. आता फिरणार, थोडा वेळ फिरणार, मग जाणार घरी. काय विषय नाही. मिस्टर CST आपले सोबत बोलावे. आता आपण बाहेर निघालो. क्या सोच है रे तेरी, मानना पडेगा. बाहेर निघतोच आहे, जस्ट निघालोच आहे. ID कॉलेजवाले ID विडी दाखवतात एकामेकाला. बाकी राजभाऊ आपले फुल पिट्टूस. खाऊन झालं मस्त.
1905. आता गाड्या हे इकडे बोलतोय तो इकडे बोलतोय. इकडून पण आहे. तर आता आम्ही जरा वेळ फिरू त्याच्यानंतर बघू रिटर्न. उतरायचं आणि दर्शन उभं आहे तुमचं. जय हिंद कॉलेज बोलावे